सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय येत आहेत म्हणून एक वेगळा मुद्दा मला मांडायचा। दादा, मागच्या 15 दिवसापूर्वी राज्यातल्या 30 वैद्यकीय महाविद्यालयांना NMCच्या नोटीस आलेल्या आहेत। मला वाटलं वैद्यकीय शिक्षण मंत्री असते तर मी हा विषय, परंतु तो नगरविकासकडे असल्यामुळे तुमच्याकडे उत्तर आलं। जवळजवळ या महाविद्यालयांना जर पूर्तता केली नाही तर 1 कोटीपर्यंतचा दंड आणि या वर्षीच्या 3000 मेडिकलचे ॲडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या अडचणीत येण्याची शक्यता नाकारतात। आता लगेच उत्तर मिळेल असं मी म्हणत नाही, परंतु सन्मान्य दादांना माझी विनंती आहे की या संदर्भात शासनानं आज नाही उद्या भूमिका जाहीर केली पाहिजे। NMCच्या जर नोटीस 30 वैद्यकीय महाविद्यालयांना या राज्यातले आले असतील, त्यामध्ये स्टाफचा विषय हा मेजर आहे। आम्ही अनुभवलेलं आहे, नवं वैद्यकीय महाविद्यालय राज्यात चालू झालं की कोल्हापूरचा स्टाफ सिंधुदुर्गला जातो, सिंधुदुर्गचा स्टाफ कोल्हापूरला जातो ज्यावेळी इन्स्पेक्शन असेल। तर एक धोरणात्मक निर्णय दादा या संदर्भातला होणं अभिप्रेत आहे, जेणेकरून यांच्या मान्यता यावर्षी टिकतील। सभापती महोदय, सन्माननीय सतेज पाटील साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित आहे, परंतु हे अधिवेशन संपायच्या आत आम्ही त्याच्याबद्दल काय राज्य सरकारने, कारण 1000 जागा म्हणजे काही कमी जागा नाही, 3000 तर त्या संदर्भामध्ये राज्य सरकार आणि आमचा वैद्यकीय विभाग यांनी काय भूमिका त्याच्याबद्दलची घेतलेली आहे आणि ह्याच्यामधनं कुठेही नुकसान 3000 जागांचं होऊ नये त्याबद्दलची काळजी घेऊन त्याच्याबद्दलचं उत्तर दिलं जाईल।